हॅलो माय डिअर स्टुडंट्स. तर मी आहे मनोज कुमार आणि आपलं स्वागत आहे डॉक्टर विक्रम साराभाई इंस्टिट्यूट ऑफ फिजिक्समध्ये. तर आजचं हे आपलं 9वं व्हिडिओ लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत इलेक्ट्रिक चार्जेस आणि फील्ड्सचा नेक्स्ट पॉईंट, इलेक्ट्रिक फील्ड. काय बघणार आहेत आज? इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करू. नवीन पॉईंट इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा, इलेक्ट्रिक फील्डच्या अगोदर आपण कुलम्स लॉ पाहिले. कुलम्स लॉ त्याचा पण इथं आपण यूज करणार. इलेक्ट्रिक फील्ड दिसते का? इलेक्ट्रिक फील्ड, व्हेरी गुड. इलेक्ट्रिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय आणि याला डिनोट करतात ई बारने. ई बार. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ई बार. बघा, इलेक्ट्रिक फील्ड काय असते? फील्ड म्हणजे काय तर एक रिजन असतं. फील्ड म्हणजे काय? एक रिजन अराउंड अ चार्ज्ड बॉडी किंवा अराउंड अ चार्ज, पॉइंट चार्ज किंवा डिस्ट्रीब्युटेड चार्ज, कंटिन्युअसली डिस्ट्रीब्युटेड चार्ज. याच्या सभोवतालचे एक रिजन असतो. त्या रिजनमध्ये तो चार्ज काय करतो? दुसऱ्या चार्जवरती फोर्स लावतो. म्हणजे कसं? समजा पॉइंट चार्ज ग्रुप एक, समजा या ठिकाणी पॉइंट ओच्या ठिकाणी कॅपिटल चार्ज क्यू आहे आणि याच्यापासून आर या डिस्टन्सवरती, हा पेन गिर गया, ओके कोई बात नहीं, चलो आर या डिस्टन्सवरती पॉइंट पी आहे आणि या ठिकाणी एक चार्ज ठेवलाय क्यू नॉट. क्यू नॉटला म्हणतात टेस्ट चार्ज, पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. क्यू नॉटला काय म्हणतात? पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज. आता पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज म्हणजे काय? हा खूप स्मॉल असतो, व्हेरी 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 स्मॉल, व्हेरी व्हेरी स्मॉल चार्ज, very very small charge which does not affect other charge, which does not affect other charge. दुसऱ्या चार्जला तो काहीही करत नाही. म्हणजे दुसऱ्या चार्ज याच्याजवळ दुसरा चार्ज आला तर दुसऱ्या चार्जला काही फरक पडत नाही. म्हणजे याची जी फील्ड आहे, फील्ड इज निग्लिजिबल. याची फील्ड काय असते? फील्ड इज निग्लिजिबल असते. निग्लिजिबली स्मॉल. फील्ड इज काय असते? निग्लिजिबली स्मॉल असते याची फील्ड. त्याला म्हणायचं टेस्ट चार्ज. ठीक आहे, टेस्ट चार्ज. तर फील्डच बघायचं ना आपल्याला. ठीक आहे, चला बघा. आता समजा काय झालं, हा चार्ज क्यू आहे इथं आणि इकडून काय केलं मी? क्यू नॉटला इकडून ढकलत आणलं. क्यू नॉटला इकडून इन्फिनिटीवरून आणलं. कुठून आणलं? इन्फिनिटीवरून ढकलत आणलं. इथं आला पॉईंट. इथं आला की ह्यानं काय केलं? लगेच त्याला म्हणला चल तिकडे जा, चल फोर्स लावला याच्यावरती. ठीक आहे, हा इकडे आला इकडं. हे काय म्हणते? धुळूम, चल तिकडे जा, चल तिकडे जा. म्हणजे काय करायला लागलाय? हा याच्या रिजनमध्ये यायला लागलाय, ह्याच्या रिजनमध्ये यायला लागलाय. कोण? क्यू नॉट. तर त्यावेळेस हा काय म्हणायला लागलाय? चल तिकडे जा. तिकडे जा म्हणजे दूर जा. दूर जा म्हणजे कुठं जा माहित नाही. इन्फिनिटीला जा. ठीक आहे, इन्फिनिटीला जा, दूर जा. म्हणजे कसं? दोन बघा, डिस्कवरी बघतो, डिस्कवरीवर दोन सिंह असतात बघा. सिंह काय करतो? त्याचा एक एरिया ठरवून घेतो. जंगलामध्ये एकापेक्षा जास्त सिंह असले काय होते? ते आपला एरिया ठरवून घेतात. दुसरा त्याच्या एरियामध्ये आला की दुसरा काय करतो? डुसणी मारते. बरोबर आहे ना? दुसरा त्याच्या अंगावर धावून जाते लगेच, चल बाहेर हो. तसंच हा चार्ज काय झाला? हा चार्ज याच्या जवळ आला. हा चार्ज काय झाला? क्यू नॉट चार्ज या क्यू चार्जच्या जवळ आला. क्यू चार्जच्या जवळ आल्यानंतर काय करतो? हा जो क्यू नॉट आहे, क्यू नॉट याच्यावरती काय होतो? फोर्स लावला जातो. कोणाकडून? या क्यू कडून क्यू नॉटवर फोर्स लावला जातो. ठीक आहे, बरोबर आहे. तो फोर्स मिळतो आपल्याला कशानं? के क्यू नॉट डिवाइडेड बाय यांच्यावर डिस्टन्स आर स्क्वेअर. कुलम्स फोर्स लावला जातो. बरोबर आहे? हो, बरोबर आहे. मग इलेक्ट्रिक फील्डची जी डेफिनेशन आहे ती काय सांगते? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू Coulomb's force डिफाइन केलेली इलेक्ट्रिक फील्ड. Coulomb's force on test charge. Coulomb's force on test charge divided by test charge. हे डेफिनेशन आहे कशाची? इलेक्ट्रिक फील्डची. मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. फिजिकल डेफिनेशन थोड्या वेळाने लिहितो आपण. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड काय? इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू कुलम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज अपॉन टेस्ट चार्ज. हा झाला कुलम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज. ठीक आहे, कुलम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज. काय?
के क्यू क्यू नॉट डिवायडेड बाय आर स्क्वेअर आणि टोटल डिवायडेड बाय क्यू नॉट, म्हणजे क्यू नॉट काय झालं, कॅन्सल झालं, म्हणजे काय होईल के क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज क्यू. कोणाची, क्यू या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड के क्यू बाय आर स्क्वेअर. क्यू या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड के क्यू बाय आर स्क्वेअर. किती डिस्टन्सवर, आर एवढ्या डिस्टन्सवरती, ठीक आहे. ओके, मग आता बघा, समजा हा क्यू नॉट इथं नाहीये, त्यावेळेस काय होईल, क्यू नॉट नसला म्हणजे याची फील्ड गायब होईल का. आता इथे काही दिसते का आपल्याला, काहीच दिसत नाही, बरोबर आहे. फील्ड दिसते का, अशी फील्ड आहे, ही चार्ज इथं ठेवला, तिकडून अशी फील्ड आहे, इकडून अशी फील्ड आहे, दिसते का फील्ड आपल्याला, नाही दिसत, ठीक आहे. तर इथं चार्ज आणल्यानंतर आपल्याला ती त्या चार्जवरचा फोर्स इकडे ढकलतो, हा चार्ज याला इकडे ढकलतो, असं आपण आपल्या निदर्शनास आलेले, ठीक आहे. एक्सपेरिमेंटली ते प्रूव्ह झालेले, बघितलेले. हा चार्ज बघा, प्रॅक्टिकली काय करतात, प्रॅक्टिकली ह्या चार्जला, प्रॅक्टिकली हा टेस्ट चार्ज असा काही कॉन्सेप्ट नसतो, प्रॅक्टिकली टेस्ट चार्ज सारखा काही कॉन्सेप्ट नसतो. काय केलं जातं, या कॅपिटल क्यू चार्जला फिक्स केलं जातं, एखाद्या कुठल्याही फोर्स वापरून चिटकवलं जातं, ठीक आहे. समजा फेविकॉल लावून चिटकून टाकला एका ठिकाणी, ओके. आणि दुसरा एक स्मॉल चार्ज इथं आणलाय, मग हा चार्ज, या चार्जमुळे हा चार्ज डिस्टर्ब होणार आहे का, कॅपिटल क्यू नाही, मग काय होईल, याच्यामुळं हा काय होईल, डिस्टर्ब होईल, म्हणजे दूर जाईल किंवा अट्रॅक्ट होईल. पॉझिटिव्ह असतील, हा टेस्ट चार्ज आपण जर पॉझिटिव्ह घेतलाय, हा पॉझिटिव्ह आहे, इथला पॉझिटिव्ह घेतला तर हा इकडे ढकलेल, बरोबर आहे. आणि जर निगेटिव्ह असलं तर खेचून घेईल, बरोबर आहे. हा, पण खेचून घेईल किंवा ढकलेल म्हणजे अट्रॅक्ट करेल किंवा रिपेल करेल, पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन किंवा फोर्स ऑफ रिपल्शनची मॅग्निट्यूड काय असेल, सेम असेल, के क्यू नॉट अपॉन आर स्क्वेअर. ओके, इथं क्यू नॉटच्या ऐवजी क्यू असला तरी काय फरक पडत नाही, फक्त क्यू येईल. मग लक्षात येईल का. हा, तर मग काय असते, क्यू चार्जच्या सराउंडिंग मध्ये जेवढ्या एरियामध्ये सराउंडिंग मध्ये जर दुसरा चार्ज आणला तर त्याच्यावरती दुसऱ्या चार्जवरती एकतर रिपल्शन किंवा अट्रॅक्शनचा फोर्स लावतो, कोण, कॅपिटल क्यू चार्ज. मग हा जो रिजन आहे, ज्या रिजन मध्ये दुसरा चार्ज रिपल्शन किंवा अट्रॅक्शनचा फोर्स एक्सपिरियन्स करतो, तो जो रिजन आहे, त्या रिजनला काय म्हणायचं, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज क्यू. समजलं, ही झाली फिजिकल डेफिनेशन. समजलं, इलेक्ट्रिक फील्ड कळाली. इलेक्ट्रिक फील्ड इज द रिजन अराउंड अ चार्ज. Electric field is a region around a charge in which if another charge is brought experiences a force of attraction or repulsion depending upon its nature. पॉझिटिव्ह असेल तर रिपल्शन, निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्शन. आपण क्यूला पॉझिटिव्ह मानलं, ठीक आहे. हां, डिपेंडिंग अपॉन इट्स नेचर, दॅट रिजन इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड ऑफ चार्ज क्यू. समजलं, ओके, व्हेरी गुड. चला आता हे लिहून घ्या. ओ या पॉइंटला चार्ज क्यू ठेवलाय, पी या पॉइंटला दुसरा चार्ज काय केलाय, क्यू नॉट आणला, ठीक आहे. हे नाही लिहिलं चालतंय, क्यू नॉट ठेवला. या पॉइंटला हा काय करतो, याच्यावरती क्यू नॉट वरती एक फोर्स एक्झर्ट करतो, लावतो. एफ इज इक्वल टू के क्यू नॉट अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं, ओके. आता इलेक्ट्रिक फील्डची मॅथमॅटिकल डेफिनेशन काय, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू, इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन असं केलं गेलेलं आहे फोर्सच्या टर्ममध्ये. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू कुलॉम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज डिवाइडेड बाय टेस्ट चार्ज. मग काय, कुलॉम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज के क्यू नॉट अपॉन एक्स आर स्क्वेअर आणि डिवाइड बाय टेस्ट चार्ज. क्यू नॉट टेस्ट चार्ज कॅन्सल झाला, के क्यू इंटू के क्यू अपॉन आर स्क्वेअर. दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड, फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉइंट चार्ज क्यू. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉइंट चार्ज म्हणजे काय मिळालं आपल्याला, E is equal to KQ by R square. E is equal to KQ by R square. ठीक आहे, चला लिहून घ्या, लिहून घ्या अगोदर आणि नंतर इथे लिहा Q नॉट, हे Q नॉट नंतर. ठीक आहे, लिहिलं, ओके. आता इलेक्ट्रिक फील्डची फिजिकल डेफिनेशन लिहून घ्या. अनदर डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, ठीक आहे. इलेक्ट्रिक क्लास लिहिले, ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड
इलेक्ट्रिक फील्ड किंवा हे असं डायरेक्टली इलेक्ट्रिक फील्ड आहे. ते इलेक्ट्रिक फील्ड आपण हे दाखवणार आहोत. ठीक आहे. द रिजन इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय, द रिजन अराउंड अ चार्ज दिसतंय का, द रिजन अराउंड ओके दिसतंय, द रिजन अराउंड अ चार्ज in which another charge experiences म्हणजे आणला गेला तर, बरं का, आणला गेला तर कोणता, या क्यू चार्जच्या जवळ दुसरा चार्ज आणला गेला तर लिहित नाही मी, डेफिनेशन उगाच मोठी होऊन बसत. ठीक आहे. if brought near to Q it experiences a Coulomb's force. आता मी तर Coulomb's force म्हणतो. Coulomb's force कसा असू शकतो, अट्रॅक्शनचा पण असू शकतो आणि रिपल्शनचा पण असू शकतो. ठीक आहे. द रिजन अराउंड अ चार्ज इन विच अनदर चार्ज एक्सपिरियन्सेस अ Coulomb's force is called electric field of that charge. Is called electric field of that charge. That म्हणजे पहिलं चार्ज, of that charge is called electric field of that charge. दिसते का? ओके, व्हेरी गुड. लिहा. चला हे लिहून घ्या. आता पुढे बघू आपण याचं युनिट काय असतं, इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय असतं. ठीक आहे. इथून बघा आता इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला E bar is equal to F bar upon E equal to F upon Q नॉट लिहिलं आपण, हे स्केलर फॉर्म मध्ये लिहिले, वेक्टर फॉर्म मध्ये पण लिहू, ठीक आहे. हे लिहून घ्या अगोदर. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ओके, इथं लिहितो मी. क्लिअर आहे सगळं? ओके. in vector form E bar is equal to काय, E bar is equal to F bar upon Q नॉट. F bar काय हो वेक्टर फॉर्म मध्ये, Q नॉट अपॉन R स्क्वेअर आणि हे डिवाइडेड बाय Q नॉट इंटू R कॅप. आता R कॅप काय, R कॅप इज युनिट वेक्टर अलॉंग OP. R cap is unit vector along OP. म्हणजे काय होईल, Q नॉट Q पण कॅन्सल होईल. म्हणजे E बार काही वेक्टर फॉर्म मध्ये KQ अपॉन R स्क्वेअर इंटू R कॅप, KQ अपॉन R स्क्वेअर इंटू R कॅप, where R cap is unit vector along OP, O टू P, कारण का हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह चार्ज या चार्जला, हा कसला आहे, हा पॉझिटिव्ह टेस्ट चार्ज आहे. या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला रिपेल करणार अवे. मग इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते, जी फोर्सची डायरेक्शन आहे ती इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. युनिट पॉझिटिव्ह टेस्ट चार्जवर हा जो चार्ज लावतो, हा चार्ज काय करायला लागलाय, टेस्ट चार्जवरती फोर्स लावायला लागला. कसं लावायला लागलाय, अवे लावायला लागलाय. मग हा जो फोर्स आहे, या फोर्सची डायरेक्शन असते ती असते इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन. ती काय असते, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. मग समजा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून कशी यायला लागली, अवे फ्रॉम चार्ज क्यू यायला लागली, अवे फ्रॉम चार्ज क्यू. तेच जर काय असता, हा चार्ज निगेटिव्ह असता तर टू वर्ड्स आली असते, कारण याला खेचला असते ना. हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह म्हणजे याला या चार्जने याला खेचला असतं जर निगेटिव्ह असतं. ठीक आहे. आपण इथं पॉझिटिव्ह घेतलं. ठीक आहे. त्याच्याबद्दल अजून पुढं डिस्कशन होणारच आहे. समजलं का? ओके. E bar equal to KQ upon R square into R cap, where R cap is unit vector along OP. समजलं इथपर्यंत? ओके, क्लिअर आहे? लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघायचं याचं युनिट बघायचं. युनिट काय हो बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय, E इज इक्वल टू F अपॉन Q नॉट म्हणजे फोर्स अपॉन चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू काय, फोर्स बाय
चार्ज, फोर्स अपॉन चार्ज. SI युनिट बघा, SI युनिट काय असेल, कुलम पर सॉरी न्यूटन पर कुलम, न्यूटन पर कुलम. काय चुकले का? N आणि C स्मॉल काढलेत मी, हे स्मॉल आहे, हे N आणि C स्मॉल आहेत, मुद्दाम काढलेले, चुकून नाही काढलेले, मुद्दाम काढलेले. न्यूटनचं नाव लिहिताना कॅपिटल N ठीक आहे, कुलमचं नाव लिहिताना कॅपिटल M, कॅपिटल C ठीक आहे, पण ज्यावेळेस त्यांचा युनिट म्हणून आपण वापर करतो त्यावेळेस ते स्मॉल येतात. हे SI हे कशामध्ये शिकवलंय? पहिल्या चॅप्टरमध्ये 11th आठवतंय का? हां, युनिट्स अँड मेजरमेंटमध्ये न्यूटन पर कुलम हे झालं SI युनिट. आता याचे डायमेन्शनल फॉर्म्युला काही, डायमेन्शनल फॉर्म्युला दिसतोय का? डायमेन्शनल फॉर्म्युला, ठीक आहे. थोडंसं मी याला कॅमेराला हलवतो. ओके, आता ठीक आहे. ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला बघा इथं, डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन्स काय असतील? फोर्सचे डायमेन्शन्स ऑफ फोर्स डिवाइडेड बाय डायमेन्शन्स ऑफ चार्ज, म्हणजे काय असेल ते. डायमेन्शन्स ऑफ फोर्स काय असतात? फोर्सचे डायमेन्शन्स mL(T⁻²). हां, चार्जचे डायमेन्शन्स बघा, चार्ज म्हणजे काय असतो? चार्ज इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. चार्ज इज नॉट अ फंडामेंटल क्वांटिटी. Scientists have taken current as fundamental quantity. Current I is equal to Q/T. Current is equal to current, electric current येणार आहे पुढं. नेक्स्ट चॅप्टर आहे, नेक्स्टचा नेक्स्ट चॅप्टर. करंट काय असतो हे तुम्ही बघा, मला वाटतं 9वी पासून 8वी पासून शिकलात. करंट, चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. म्हणजे काय? करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. चार्ज मग काय होईल? चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम. करंट ही फंडामेंटल क्वांटिटी घेतली, टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी घेतली. करंटचे डायमेन्शन्स काय आले? A⁻1 आणि टाइमचे डायमेन्शन्स T⁻1. म्हणजे क्यूचे डायमेन्शन्स काय आले? क्यूचे डायमेन्शन्स आले AT. क्यूचे डायमेन्शन्स काय आले? AT. इट्टी दांडू नाही, इट्टी नाही, A इंटू टी, AT. हां बघा काय येईल मग? A इंटू टी आलं, A इंटू टी. आता टी जर वर आलं तर काय होईल? -1. -2 इंटू -2 आणि ते -1. -2 -3 होईल. म्हणजे काय होतील डायमेन्शन्स? m⁻1, L⁻1, T⁻3, A⁻1. This is dimensional formula of electric field and this is SI unit of electric field. पुढे SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अजून एक येणार आहे. व्होल्ट पर मीटर पण एक युनिट आहे. व्होल्ट पर मीटर, डायमेन्शन तेच राहतील. व्होल्ट पर मीटर हे पण एक SI युनिट येणार आहे. व्होल्ट पर मीटर पण ते पुढे येणार आहे, पुढच्या चॅप्टरमध्ये बघूत आपण. हां, पोटेन्शियल, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल अँड कॅपॅसिटन्स त्या चॅप्टरमध्ये बघू. तर एवढंच बस झालं आपल्यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत झालं. ओके, चला आता हे मोडायचं आहे. आता बघायचं ते काय झाला. हा झाला फॉर्म्युला E is equal to KQ/R². This is काय? This is the electric field, formula of electric field due to point charge at a distance r from it. ठीक आहे, एवढं लिहून घ्या. हां, चलो बाय. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. आता बघा, हा जो चार्ज आहे, बस ठीक आहे. आता फोर्स बघू ना. फोर्स झालं. ओके, फोर्स कळाला आहे, कुलम्स फोर्स कळाला, इलेक्ट्रिक फील्ड फोर्स करून कळाली. फोर्सची डायरेक्शन आहे, तीच इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते, ते पण कळालं. आता बघा, E इज इक्वल टू काय आले स्केलर फॉर्ममध्ये? KQ/R². आता हा जो क्यू आहे, क्यू पासून समजा हे R डिस्टन्स आहे, इथे पॉईंट P आहे आणि ते चार्ज Q0 ठेवलाय. या ठिकाणीच नाही तर ही जी फील्ड आहे पॉईंट चार्जची फील्ड आहे. ही काय? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज. ही काय आली? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज. मॉडेल काय करतो मी? असं टायटल टाका, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज, असं टायटल टाका आणि नंतर लिहा खाली E इज इक्वल टू K इंटू Q
डिवायडेड बाय आर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, क्यू काय पॉइंट चार्ज आहे दॅट डिस्टन्स आर एवढ्या डिस्टन्स वरती क्यू या चार्ज मुळे काय होते E इज इक्वल टू के क्यू बाय आर स्क्वेअर एवढी फील्ड तयार होते. युनिट काय न्यूटन पर कुलम. आता इथं दोन्ही कॅपिटल न्यूटन पर कुलम. आता ही जी फील्ड असते ती समजून घ्या फील्ड कशी असते. समजा हा पॉइंट चार्ज इथे आहे, हा पॉइंट चार्ज इथे आहे, आर डिस्टन्स इथं असेल, आर इथं असेल कुठेही असेल, पण आर डिस्टन्स वरती पॉइंट चार्ज पासून आर डिस्टन्स वरती कोणत्याही डायरेक्शनला जा म्हणजे हा स्फिअर तयार झाला. तुमचा सेंटरला पॉइंट चार्ज आहे, आर डिस्टन्सचा स्फिअर तयार झाला. स्फिअर म्हणतो मी, हॉलो स्फिअर थोडक्यात. तर या स्फिअर वरती गर्र म्हणजे तुटून पडायची माझी, ठीक आहे. आर डिस्टन्स वरती, इथून आर डिस्टन्स वरती प्रत्येक ठिकाणी म्हणतो मी, काय असते इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड सेम असते. काय असते इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड सेम असते. म्हणजे आर डिस्टन्स पासून आर रेडियसचा स्फिअर काढला म्हणजे ओला सेंटर घ्यायचं आणि आर घेतला आणि एक स्फिअर तयार झाला. एक काय झाला स्फिअर. सर्कल नाही म्हणालो मी, काय म्हणालोय स्फिअर म्हणायला लागलो. 3D इमॅजिन करा, स्फिअर आहे हा, ठीक आहे. फुटबॉल. तर पूर्ण त्या फुटबॉलवरती, पूर्ण त्या सरफेसवरती काय असेल इलेक्ट्रिक फील्ड सेम असेल. पूर्ण त्या सरफेसवरती इलेक्ट्रिक फील्ड काय असेल सेम असेल. फक्त त्याची प्रत्येक पॉइंटला डायरेक्शन वेगळी असेल. समजलं? ओके. म्हणजे इथं डायरेक्शन अशी आहे, इथं डायरेक्शन काय असेल कशी असेल हे सर्कल. आता इथं सर्कल काढून दाखवतो मी, सर्कल काढून दाखवायला लागलो पण ऍक्च्युअल मध्ये काय हा स्फिअर आहे. ऍक्च्युअल मध्ये काय सेंटर लागेला, ठीक आहे. ओके आता ठीक आहे. हा ओ क्यू या पॉइंटला काय असेल इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन इथं पण E के क्यू बाय आर स्क्वेअरच आहे, पण डायरेक्शन ती कशी अशी, ठीक आहे. मॅग्निट्यूड सगळीकडे सारखीच आहे पण डायरेक्शन इकडं, इथं डायरेक्शन इकडं असं, इथं डायरेक्शन इकडं, ठीक आहे. डायरेक्शन काय असेल डिफरंट असेल. क्लिअर आहे? ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज इन अ मीडियम. इलेक्ट्रिक फील्ड काढला का इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज इन मीडियम. ती कशामध्ये बघितली आपण, मीडियम एअर और व्हॅक्यूम. मीडियम सांगितलं नाही म्हणजे कोणतं असतं एअर किंवा व्हॅक्यूम असतं, ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रिक फील्ड due to a point charge in a medium electric field due to a point charge in a medium. कुठल्या मीडियम मध्ये, ठीक आहे. हा चार्ज पॉइंट ओ चार्ज क्यू आहे, इथून आर डिस्टन्स वरती पॉइंट पी आहे, तिथं क्यू नॉट चार्ज ठेवलाय, ते डिस्टन्स आर आहे, ठीक आहे. आता इन मीडियम इलेक्ट्रिक फील्ड किती असतो आपण बघितलं जातं के क्यू बाय आर स्क्वेअर. हो सॉरी अजून एक पॉईंट राहिला, ठीक आहे. इकडे लिहितो मी, ठीक आहे. हा पॉईंट झाल्यानंतर बघू, ग्राफ राहिला, ईचा ग्राफ राहिला, ई वर्सेस आरचा ग्राफ राहिलाय. हा पॉईंट झाल्यानंतर बघू आपण. E इज इक्वल टू के क्यू बाय आर स्क्वेअर. म्हणजे काय होईल के ची व्हॅल्यू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू कॅपिटल के. काय डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट हे शिकवलं ना. डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट. कालच झालंय इज इक्वल टू, म्हणजे कालच एका प्रॉब्लेम मध्ये झालं परत एकदा, इज इक्वल टू फोर्स इन एअर और वॅक्यूम अपॉन फोर्स इन मीडियम, ठीक आहे. झाले की नाही? ओके. म्हणजे काय इप्सिलॉन नॉट काय परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम इज इक्वल टू काय आलं, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम इज इक्वल टू के टाइम्स परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और एअर और वॅक्यूम. हा फॉर्म्युला इथं यूज केला, ठीक आहे. हे काय परमिटिव्हिटी ऑफ मीडियम येईल ना इथं, परमिटिव्हिटी ऑफ मीडियम इंटू क्यू बाय आर स्क्वेअर. परमिटिव्हिटी ऑफ मीडियम किती असते के इंटू एप्सिलॉन नॉट. म्हटलं द्या इथं, बट
permittivity of medium is equal to K into epsilon naught, where epsilon naught permittivity काय, permittivity of medium नाही आवडलं तर डबल झालेलं सगळं, permittivity of medium into हे काय epsilon naught. What is epsilon naught? It is permittivity of air or vacuum. ठीक है, permittivity of air or vacuum. ठीक है, मग काय E is equal to E is equal to हे आलं 1/4 pi K epsilon naught into Q by R square. काय झाली, permittivity electric field in medium, electric field due to point charge in a medium झाली ही. ठीक आहे, आता हेच घ्या एअर और वॅक्यूम साठी. फॉर एअर और वॅक्यूम K इज इक्वल टू डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. K ची व्हॅल्यू किती असते एअर आणि वॅक्यूम साठी 1 असते. म्हणजे काय होईल, E इज इक्वल टू 1/4 pi epsilon naught into Q by R square ठीक है, E equal to 1/4 pi epsilon naught into Q by R square. This is the value of electric field due to point charge in air or vacuum. And electric field due to point charge is equal to 1/4 pi K epsilon naught into Q by R square, where K is, what is K? K काय, K is dielectric constant. K काय, dielectric constant. ठीक है, चलो आता बघू ग्राफ ऑफ E वर्सेस R. ग्राफ ऑफ E वर्सेस F वर्सेस E कसा होतो, F वर्सेस R कसा होतो. इलेक्ट्रोस्टॅटिक कुलम्स फोर्स कसा चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, तसाच इलेक्ट्रिक फील्ड पण विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स चेंज होते. ग्राफ ऑफ E बार वर्सेस R बार. ठीक आहे, इकडे घेतला R बार आणि इकडे घेतला E बार इकडे. ठीक आहे, किंवा F बार, E बार और F बार वर घेतलं. कारण बघा F इज इक्वल टू काय, F इज इक्वल टू K Q1 Q2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर. म्हणजे F इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर आणि E इज इक्वल टू F अपॉन Q आहे. E इज इक्वल टू F अपॉन Q म्हणजे काय, Q तर कॉन्स्टंट आहे, Q नॉट. ठीक आहे, Q नॉट तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे Q नॉट कॉन्स्टंट आहे म्हणल्यानंतर E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/R स्क्वेअर, म्हणजे E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/R स्क्वेअर. ठीक आहे, कळलं का. हे लिहून घ्या, चला हे लिहून घ्या एवढं लिहा. ओके, चला म्हणू काय, लगेच मोडायचं मला. ठीक आहे, E इज इम्पॉर्टंट काय, इलेक्ट्रिक फील्ड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द चार्ज. ज्या पॉइंटला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड काढायला लागलात त्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, त्या पॉइंटचं त्या चार्ज पासूनच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनवर्सली प्रोपोर्शनल असते. E इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर किंवा E इज प्रोपोर्शनल टू 1/R स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे ग्राफ कसा येणार, चला मोडू काय लिहून घ्या. चला E इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर. E इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू R स्क्वेअर म्हणजे ॲज R ची व्हॅल्यू काय झाली, इन्फिनिटी झाली, तर E ची व्हॅल्यू काय होईल, 1/∞ 0. E ची व्हॅल्यू काय होईल, 0 होईल. आणि अजून एक पॉईंट नोट करून लिहून घ्या. नोट टाका, नोट पैशाची नोट नाही, नोट NOT, नोट इम्पॉर्टंट पॉईंट, IMP पॉईंट. इलेक्ट्रिक फील्ड लिहा, इलेक्ट्रिक फील्ड is not defined. Electric field is not defined. Electric field is not defined at its own place. Due to any charge. At its own place due to any charge. म्हणजे कोणत्याही चार्ज मुळे त्याच्या स्वतःच्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काय नसते,
डिफाईन्ड नसते. ठीक आहे, कोणत्याही चार्जमुळं त्याच्या स्वतःच्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काय नसते, डिफाईन्ड नसते. काय नसते, इलेक्ट्रिक फील्ड डिफाईन्ड नसते. ठीक आहे, म्हणजे इथे काय होईल, इलेक्ट्रिक फील्ड ही इन्फिनिटीकडे असेल, थोडक्यात नॉट डिफाईन्ड. आणि इकडं आर काय होईल, आर टेन्स टू इन्फिनिटी, ई टेन्स टू 0. म्हणजे ग्राफ कसा आहे, हा असाच इकडं पॅरलल फिल्ड राहिला. लक्षात आलं, हा झाला ई वर्सेस आर चा ग्राफ किंवा ई वर्सेस एफ वर्सेस आर चा ग्राफ. ठीक आहे, एफ वर्सेस आर किंवा ई वर्सेस आर चा ग्राफ. क्लिअर आहे, ओके. चला लिहून घ्या, पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला आता बघायचे इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉझिटिव्ह. एक पॉईंट राहिला, लिहायचं, नोट लिहून नोट टाकून लिहा खाली. ठीक आहे, नोट काय पहिलं, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू any charge at its own position is not defined. ठीक है. Second point, electric field of positive point charge पॉझिटिव्ह कोणताही चार्ज असू द्या, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज is away from the charge, समजा हा पॉईंट चार्ज आहे, तुम्हाला समोर मोठा काढायला पाहिजे. ठीक आहे, याच्यापासून इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, अशी अवे, इथून इकडं हे अशी, इकडं अशी अवे. अशी चार्ज क्यू, हे इलेक्ट्रिक फील्ड. डायरेक्शन कशी आहे, अवे फ्रॉम द पॉइंट चार्ज. ठीक आहे, लिहिलं, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज अवे फ्रॉम द चार्ज. पॉझिटिव्ह पॉइंट चार्ज म्हणा, कसलाही म्हणा, नुसतं पॉझिटिव्ह लिहा. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज इज अवे फ्रॉम द चार्ज. आता थर्ड पॉईंट टाका. थर्ड पॉईंट मी इथल्या इथंच लिहिणार आहे, तुम्हाला तसं करता येणार नाही. ओके, फायदा आहे मास्टरचा त्याच्यात. तुम्ही काय वर खोडून लिहिणार का, मला इथे बोर्डवर इथल्या इथं खोडता येते ना. चीटिंग करते मास्टर. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ निगेटिव्ह चार्ज. आता निगेटिव्ह चार्ज बघा, इथं पण शॉर्टकट, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ निगेटिव्ह, झालं, संपलं. इलेक्ट्रिक फील्ड ऑफ निगेटिव्ह चार्ज इज टुवर्ड्स द चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड ऑफ निगेटिव्ह चार्ज इज टुवर्ड्स द चार्ज. म्हणजे हे बाण कसे होतील, आता असे होतील. हा कसला चार्ज आहे, हा झाला निगेटिव्ह चार्ज, निगेटिव्ह. म्हणजे बाण कसे होतील, असे होतील इकडं. ठीक आहे, अशी इकडे उलट, अशी समजायले. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू नेगेटिव्ह चार्ज इज टुवर्ड्स द चार्ज अँड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह चार्ज इज अवे फ्रॉम द चार्ज. ठीक आहे, डबल एकदा काढतो वाटलं तिकडं. कट काय वेळ लागेल त्याला. हा चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज ही अवे आहे. पॉझिटिव्ह चार्जची इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, अवे फ्रॉम द चार्ज आहे, आणि निगेटिव्ह चार्जची टुवर्ड्स द चार्ज. इलेक्ट्रिक चार्जची फील्ड टुवर्ड्स द चार्ज. ठीक आहे, ओके, समजलं, क्लिअर आहे. एनी डाऊट? नो डाऊट. सो लेट्स मूव ऑन. चला तर मग आता बघायचं आहे इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू
सिस्टम ऑफ चार्जेस इथंच आहे, इथंच लिहितोय. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू सिस्टम ऑफ चार्जेस. समजा हा एक चार्ज आहे Q1, इथे एक चार्ज आहे Q2, इथे एक चार्ज आहे Q3 अँड सो ऑन. आणि इथे एक पॉइंट आहे, P समजा P. ठीक आहे. हा किंवा असं म्हणू O या ठिकाणी काय काढायची आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायची ड्यू टू पॉइंट चार्जेस Q1, Q2, Q3. मग काय होईल बघा, याच्यामुळं अशी इलेक्ट्रिक फील्ड इकडं, समजा हे पॉझिटिव्ह सगळे, याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड इकडं असेल. याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, अलॉंग द फोर्स असते. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द डायरेक्शन ऑफ फोर्स. जी फोर्सची डायरेक्शन आहे तीच इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन असते. आणि फोर्सची डायरेक्शन कशी असते, अलॉंग द लाईन जॉईनिंग टू चार्जेस. फोर्सची डायरेक्शन असते. ठीक आहे. इथं जर टेस्ट चार्ज ठेवला तर काय होईल, हा याला इकडे रिपेल करेल. हे तिन्ही पॉझिटिव्ह आहेत. टेस्ट चार्ज कसा असतो, टेस्ट चार्ज पॉझिटिव्ह असतो, रिपेल करेल. म्हणून मी असं करायला लागलो. ठीक आहे. हा इकडं हे काय झालं, समजा हा 1 आहे, याच्यामुळे फोर्स काय असेल F1, याच्यामुळे फोर्स F2. तिकच दिसते काय, तिकच झालंय, किती घाण झाले. ठीक आहे. हा चला, F2 आणि हे F3. आता हे तिन्ही झाले, हे फोर्सेस झाले. बरोबर आहे. आपण काय करायचो, या तिन्हीची काय करायचो, वेक्टर सम काढायचो आणि रिझल्टंट फोर्स काढायचो. बरोबर आहे. कुलम्स लॉ मध्ये बघितलंय, कुलम्स लॉ मध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. बरोबर आहे. तीन चार्जेस जर असतील तर कोणत्याही दोन चार्जेस मधला फोर्स तिसऱ्या चार्जमुळे काय होत नाही, चेंज होत नाही. हे बघितलं होतं. त्याच्यानंतर तीन चार्जेसमुळे इथे एक चार्ज ठेवलाय, याच्यावरती फोर्स लावायचा आहे. समजा इथे एक चार्ज होता Q0 आणि Q1, हे दोन फोर्सेस मधला चार्ज होता. फोर्स होता. ठीक आहे. Q0 वरती काय, आता इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड काढतो म्हणजे काय काढावं लागलो, Q0 वरती Q1 किती फोर्स लावलाय काढायला लागलो. नंतर दुसरा चार्ज आणला Q1च्या ऐवजी आता Q2 आणला. त्या Q2 न Q0 वरती किती चार्ज लावेल, Q3 न Q0 वरती किती चार्ज लावेल, अरे चार्जेस येईल, सॉरी हा, किती फोर्स लावेल, Q1 वरती किती फोर्स लावेल, हे Q2 आणि Q3 वर डिपेंड आहे का, नाही. मग तसंच Q1 ची इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला Q2 आणि Q3 च्या इलेक्ट्रिक फील्डवर डिपेंड असेल का, नाही. Q1 जी इलेक्ट्रिक फील्ड तयार करायची ती करणारच आहे, म्हणजे त्याची इलेक्ट्रिक फील्ड मानली आपण E1. Q2 ची इलेक्ट्रिक फील्ड E2, Q3 ची इलेक्ट्रिक फील्ड E3. मग या तिन्ही इलेक्ट्रिक फील्ड या पॉइंटला ऍक्ट होतील. पण या पॉइंटला मग याच्यापैकी कोणती ऍक्ट होईल, तर या तिन्हींची वेक्टर ऍडिशन म्हणजे या पॉइंट O ची नेट इलेक्ट्रिक फील्ड असेल. ठीक आहे. आता क्लिअर आहे, ऑल क्लिअर, स्टँड अप, हेड अँड शोल्डर, ऑल क्लिअर झाला. क्लिअर आहे बघा. म्हणजे काय होईल, E net at point O is equal to vector sum of E bar plus vector sum of E1 bar plus E2 bar plus E3 bar. आणि for system of n charges काय होईल मग, for system of n charges E net is equal to सॉरी ठसका लागला, E1 बार प्लस E2 बार प्लस E3 बार प्लस and so on प्लस En बार. ठीक आहे. सगळ्यांची वेक्टर ऍडिशन म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड, नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट पॉइंट O जी काय असेल ते असेल. आता बघा, याचं डिस्टन्स R1 असेल, याचं डिस्टन्स R2 असेल, याचं डिस्टन्स R3 असेल, जे काय असेल ते असेल. ठीक आहे. डिस्टन्सेस वेगवेगळे असतील, तशी इलेक्ट्रिक फील्ड काढून आपल्याला ती कॅल्क्युलेट करता येईल. इथे Q0 लिहिलं काय, नाही लिहिलं काय फरक पडत नाही. लिहायचं तर लिहा, नाही लिहायचं तर लिहू नका. समजलं, कळलं, क्लिअर आहे,
ओके. चला आता बघायचंय याच्यावरचे छोटे छोटे इवले न्यूमरिकल्स, सिंपल सुटर पुटर चिल्लर न्यूमरिकल्स बघायचे. चला अगोदर एवढं लिहून घ्या. पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला बरं झालं. पहिलाच न्यूमरिकल हे आहे. का आहे सांगतो. ठीक आहे बघा. अ फोर्स ऑफ 2.25 न्यूटन ॲक्ट्स ऑन अ चार्ज ऑफ 15 × 10⁻⁴ कूलम. द इंटेंसिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. हा शब्द राहिला होता माझ्याकडून, चुकून राहिला होता. गलती से बहुत बड़ी मिस्टेक हो गई थी मेरे से. इंटेंसिटी हा शब्द राहून गेला होता. ठीक आहे. रिजन जो सांगितलं तुम्हाला त्या रिजनला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. ठीक आहे. पण जो आपण फॉर्म्युला बघितला तो कशाचा होता ऍक्च्युअल मध्ये, मोर करेक्टली फॉर्म्युला होता तो इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचा. E = kq/r². हा जो फॉर्म्युला होता तो कशाचा होता, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचा होता. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. कॉमनली आपण इलेक्ट्रिक फील्डच म्हणतो, पण तो फॉर्म्युला काय होता, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. नोट इट व्हेरी केअरफुली. ठीक आहे. ओके. प्रॉब्लेम मध्ये इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणलं असेल तर घाबरून जाऊ नका. ठीक आहे. ते म्हणजे काय, ईच आहे. ईच काढायचं आपला. E = काय असतं, F/Q. F/Q. ठीक आहे. हा आता Q0 पण जमतं आणि इथं Q पण जमतं. ठीक आहे. Q0 आणि Q काही हरकत नाही, कारण तुम्हाला सांगितलं मी प्रॅक्टिकली काय करतात. प्रॅक्टिकली एक चार्ज जो मोठा चार्ज आहे तो फिक्स करतात आणि दुसरा कुठलाही चार्ज त्याच्या नियर बाय विसिनिटी मध्ये आणतात, सराउंडिंग मध्ये आणतात आणि त्या चार्जवरती किती फोर्स लागायला लागला त्याच्यावरून त्याची इलेक्ट्रिक फील्ड, त्या पॉईंटची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रिक फील्ड इज फोर्स अपॉन चार्ज आपण म्हणू शकतो. फोर्स ऑन बघा फॉर्म्युला आपण लिहिताना काय लिहिलंय, फोर्स ऑन टेस्ट चार्ज, कुलम्स फोर्स ऑन टेस्ट चार्ज अपॉन टेस्ट चार्ज. तर त्याच्याऐवजी टेस्ट चार्जच्या ऐवजी कुलम्स फोर्स ऑन चार्ज अपॉन चार्ज. कुठलाही चार्ज असेल Q. ठीक आहे. चला आता काय लिहिले, फोर्स किती आहे, 2.25 न्यूटन डिवाइडेड बाय Q. Q किती आहे, 15 × 10⁻⁴ कूलम. ठीक आहे. न्यूटन आणि कूलम दोन्ही काय SI युनिट आहे, न्यूटन पर कूलम. बरोबर आहे. चालेल. आता -4 वर गेले काय होतील, +4. -4 वर गेले +4. 2.24 × 10⁻⁴ डिवाइडेड बाय 15. ठीक आहे. आता हे 2 पॉईंट काढून 2 पॉवर कमी करू. ठीक आहे. म्हणजे काय होईल, हे होतील 225 आणि हे होतील 10⁻² डिवाइडेड बाय 15. जमलं. पॉईंट 2 शिफ्ट केला, पॉवर 2 कमी केला, पॉईंट राईटला सरकला, पॉवर कमी झाला. ठीक आहे. ओके. काय बघा, ही संख्या मोठी व्हायची मग ही छोटाच कवर लागून ना पॉवर. लक्षात येईल ना, पहिल्याच्या प्रमाणे शिकवलं होतं. 15 × 15 15 15 225 15चा वर्ग. बरं तर ठीक आहे. येत नसेल तर 15 × 15 22 15 गेली 7 गेली 7 7 5 75 15 5 75. ठीक काही. ओके. 15 × 10⁻². काय राहिलं, 15 × 10⁻². 10⁻² म्हणजे 15 2 शून्य द्या, 15 वर 2 शून्य, 1500 न्यूटन. आन्सर आलं ऑप्शन सी, 1500 न्यूटन. ओ सॉरी, पर कूलम. न्यूटन पर कूलम. काय ही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची मॅग्निट्यूड आहे. समजलं. एक बहुत ही चिल्लर प्रॉब्लेम हमने देखा. बघितला, समजला. ओके. लिहून घ्या. चला पॉज द व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. हा मस्त आहे. याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन पण यूज करावं लागेल. करा मग. चला कुलम्स लॉचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन लावलेले पण सॉल्व्ह केलेले. ठीक आहे. त्याच्यावरच त्याच्यासारखंच सेम आहे. चला सॉल्व्ह करा. E = kq/r² वापरा. 2 पॉइंट चार्जेस Q1 and Q2 ऑफ 10⁻⁸ and 10⁻⁻8 coulomb respectively are placed 0.1 meter apart. Then ratio of magnitudes of electric fields at A and C is. पॉईंट A इथे, पॉईंट C इथे. हा इक्विलॅटरल ट्रायंगल दिला त्यांनी. 0.1 डिस्टन्स आहे. हे 0.1 आहे. 0.05 0.05 म्हणजे 1 झालं. मिड पॉईंटला, या साईडच्या मिड पॉईंटला एक इलेक्ट्रिक फील्ड काढायची आणि C ला एक काढायची आणि त्यांचा रेशो विचारलाय ऍट A अँड C. म्हणजे आपल्याला काय विचारलंय, आपल्याला विचारले इलेक्ट्रिक फील्ड ऍट A डिवाइडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड ऍट C. आता सरळ कळलं तुम्हाला. बघा हा जो पॉईंट आहे, या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्डची मॅग्निट्यूड विचारले आपल्याला. रेशो ऑफ मॅग्निट्यूड विचारले. डायरेक्शन विचारले का नाही. ठीक आहे. पण तरी पण आपल्याला डायरेक्शन विचार घ्यावी लागेल. ठीक आहे. बघा आता इथं
या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू, आता हा चार्ज 1 म्हणू, हा चार्ज 2 म्हणू, ठीक आहे. चार्जची मॅग्निट्यूड सेम आहे, -10⁻⁸, -10⁻8, -10⁻8 आणि 10⁻8, 10⁻8, 10⁻8. मॅग्निट्यूड सेम आहे चार्जची. याची पोलॅरिटी एकाची पॉझिटिव्ह आहे, एकाची निगेटिव्ह आहे, ठीक आहे. आपण एका प्लस क्यू म्हणलं, एकाला मायनस क्यू म्हणलं, ठीक आहे. ओके. आता बघा, या चार्जमुळे, 1 चार्जमुळे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड कशी असते, अवे. इलेक्ट्रिक फील्ड असते अवे, E1 अवे. आणि इकडं याच्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक चार्ज, निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रिक फील्ड टुवर्ड्स, म्हणजे E2, म्हणजे दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत, दोन्ही एकाच डायरेक्शनला आहेत, याच डायरेक्शनला आहेत, ठीक आहे. E1 पण आणि E2 पण. E1 पण ज्या डायरेक्शनला E1 आहे त्या डायरेक्शनला E2 आहे, दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत. आता इथं बघा, इथं काय होईल, इथं बघा ना, 1 चार्ज CR पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड कशी लावेल, अवे लावेल ना, अवे लावेल अशी. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असते, फोर्स. बघा, या चार्जनं पॉईंट चार्जवर, कसला, टेस्ट चार्जवर लावलेला फोर्स हा या डायरेक्शनला असेल ना, हा या डायरेक्शनला असेल, ठीक आहे. कळतंय का? चल बघा, या 1 चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी कशी असेल, E1 at A ड्यू टू 1, E at A ड्यू टू 2 असं म्हणू आपण, ठीक आहे. इथं E at C ड्यू टू, ठीक आहे, E at C ड्यू टू 1 आणि E at C ड्यू टू 2 कशी असेल, बघा हा निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कशी असेल, या डायरेक्शनला E at C ड्यू टू 2 अशी असेल. आता बघा, इथं इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन सेम आहे, इथे इलेक्ट्रिक फील्ड डायरेक्शन मध्ये अँगल आहे, कितीचा अँगल आहे, बघा हा इक्विलॅटरल ट्रायंगल झाला, 0.1, 60, 60, 60, हा अँगल 60 आहे, हा पॉईंट C, म्हणजे हा अँगल कितीचा होईल, 120 डिग्रीचा होईल, बरोबर आहे. हा अँगल कितीचा होईल, 120 डिग्रीचा. आता इथे बघा, EC1 आणि EC2 ची डायरेक्शन, मॅग्निट्यूड सेम आहे, मॅग्निट्यूड सेम असेल ना, बघा EC1 इज इक्वल टू EC2 इज इक्वल टू E म्हणता येईल का, म्हणता येईल ना. EC1 इज इक्वल टू EC2 इज इक्वल टू E म्हणता येईल आपल्याला, EC म्हणू त्याला आपण, इज इक्वल टू E म्हणू, ठीक आहे, हीच म्हणू. बघा ती कशी काढता येईल, बघा याची इलेक्ट्रिक फील्ड या पॉईंटची, या चार्जमुळे या पॉईंटला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल, KQ किती असेल बघा, KQ बाय 0.1 स्क्वेअर, KQ बाय 0.1 स्क्वेअर, बरोबर आहे. KQ बाय 0.1 स्क्वेअर, KQ बाय R स्क्वेअर असते, KQ बाय 0.1 स्क्वेअर, याची पण KQ बाय 0.1 स्क्वेअर दोन्हीची, म्हणजे आणि दोन्हीमध्ये अँगल किती आहे, 120 डिग्री आहे, 120 डिग्री, म्हणजे E at इलेक्ट्रिक फील्ड ॲट C किती असेल, या दोन्हीची वेक्टर ॲडिशन, ठीक आहे. म्हणजे किती असेल, स्क्वेअर रूट ऑफ EC1 स्क्वेअर प्लस EC2 स्क्वेअर प्लस 2 EC1 EC2 इंटू कॉस किती आहे, 120 डिग्री, कॉस 120 डिग्री, ठीक आहे. आता कॉस 120 डिग्री म्हणल्यानंतर कॉस 120 असतो -1/2, सॉरी -1/2, म्हणजे किती होईल ते, तेव्हा ही सगळ्या ठिकाणी E ठेवता येते, E ठेवलं आपण सगळ्या ठिकाणी, इथंच ठेवू शकतो तसं तर, ठेवू का इथंच ठेवू, कारण हे सेम आहे सगळं, ठीक आहे. म्हणजे काय झालं, E² प्लस E², हे आलं 2E² आणि हे मायनस +2 इंटू +2E² झालं हे, आणि इंटू हे -1/2, कॉस 120 इज -1/2, 2 कॅन्सल, 2E² आणि हे -E², किती झाले, E² म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ E², म्हणजे काय आलं, E आलं, म्हणजे किती आली इलेक्ट्रिक फील्ड ॲट C, किती आली, KQ बाय 0.1 स्क्वेअर आली, KQ बाय 0.1 स्क्वेअर. क्यूची व्हॅल्यू नंतर ठेवून देऊ आपण, ठीक आहे. आता ही झाली इलेक्ट्रिक फील्ड ॲट C, KQ बाय 0.1 स्क्वेअर. आता इलेक्ट्रिक फील्ड ॲट A काढायची, दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत, EA1 आणि EA2 दोन्ही सेम डायरेक्शनला आहेत. also EA1 इज इक्वल टू EA2 इज इक्वल टू E म्हणून, इथं पण Eच म्हणू आपण, ठीक आहे. इथे E साठी एकासाठी केलं आपण, फॉर EC केलं. आता एकासाठी आहे फॉर EA, इलेक्ट्रिक फील्ड ॲट A, EA1 इज इक्वल टू EA2 इज इक्वल टू E म्हणलं, त्याची याची व्हॅल्यू किती येईल, याची व्हॅल्यू येईल KQ बाय 0.05 स्क्वेअर,
KQ बाय 0.05 स्क्वेअर. आता दोन्हीची डायरेक्शन सेम आहे म्हणजे दोन्हीमधला अँगल किती 0. कॉस 0 किती असतो, कॉस 0 किती असतो 1. इथं जर कॉस 0 1 टाकला तर काय होईल 2 स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस ई स्क्वेअर प्लस 2 ई स्क्वेअर म्हणजे किती झालं 2 ई स्क्वेअर प्लस 2 ई स्क्वेअर 4 ई स्क्वेअर स्क्वेअर रूट आलं 2 ई म्हणजे ई ए किती होईल. हेन्स ई ए इज इक्वल टू 2 टाइम्स ई इज इक्वल टू 2KQ डिवाइडेड बाय 0.05 स्क्वेअर 0.05 स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करून घेऊ. 0.KQ 0.1 म्हणजे 10 टू द पॉवर -1 -1चा पॉवर 2 -2 म्हणजे किती झाली -2 झालं. ठीक आहे KQ बाय 10⁻². इथं काय होईल, इथे काय होईल बघा हे 2KQ आणि इथं 5 घेतले तर 10⁻² हे -2 आणि चा पॉवर 2 म्हणजे काय आले 2KQ डिवाइड बाय हे आले 25 आणि हे आले 10⁻⁴ 10⁻⁴. ठीक आहे. आता आपल्याला रेशो घ्यायचा यांचा रेशो घ्यायचा आहे. ठीक आहे. काय घ्यायचं EA बाय EC घ्यायचं आहे. इथे काढतो EA बाय EC EA बाय EC EA बाय EC EA किती आहे 2KQ डिवाइडेड बाय 25 इंटू 10 टू द पॉवर -4 आणि टोटल डिवाइडेड बाय काय आलं टोटल डिवाइडेड बाय KQ बाय 10⁻². 10⁻². KQ कॅन्सल 10⁻² हे कॅन्सल. ठीक आहे राहू द्या कॅन्सल करत राहू द्या कन्फ्यूज होतात. हे काय झाले डिनॉमिनेटर काय न्यूमरेटरला म्हणजे किती झाले हे 2/25 इंटू 10⁻² आणि हे वर गेले 10⁻⁴ वर गेले 10⁻+4 म्हणजे किती झाले 2/25 इंटू 10⁻² आणि 10⁻+4 10⁻4 - 2 2 10⁻² म्हणजे किती झाले हे झाले 100 म्हणजे किती झाले 2/25 इंटू 100 हे 25 चोक 100 4 दुने 8 म्हणजे किती झाले 8:1 8:1. हे आलं आपलं आन्सर EA बाय EC 8:1. आता बघा हे झालं आन्सर, हे झालं प्रोसिजरनं. ठीक आहे. याच्यामध्ये बरेच गोष्टी शॉर्टकट करता येत होत्या आणि मी त्या केल्या नाहीत. मी त्या केल्या नाहीत, तुम्ही प्रॅक्टिस न करू शकता. तुमच्या लक्षात येईल कोणत्या करता येत ते. ठीक आहे. हे एवढं लिहिण्याची गरज पडत नाही. हे डायरेक्ट आपण ECला हे लिहू शकतो, डायरेक्ट EAला हे एवढं लिहू शकतो. ही स्टेप लिहून डायरेक्ट ती स्टेप लिहू शकतो. ठीक आहे. बऱ्याच स्टेप याच्यामध्ये गाळता येतात पण मी इथं स्टार्टिंग असल्यामुळे गाळत नाहीये. ठीक आहे. हा MCQ होऊ शकतो म्हणून सांगायला लागलोय. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जर लॉजिकली विचार केला तर EA बाय EC या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्डची दोन्हीची डायरेक्शन सेम आहे, इथं वेगवेगळी डायरेक्शन आहे आणि हे डिस्टन्स दूर पण आहे. हे डिस्टन्स दूर पण आहे, हे दोन्हीसाठी जवळ आहे, निम्म्यावरच आहे, हे दुप्पट्याच आहे. ठीक आहे. म्हणजे A या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड काय पाहिजे हे सरळ लक्षात येते, सरळ लक्षात येते. A या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड C या ठिकाणची इलेक्ट्रिक फील्ड पेक्षा मोठी आहे म्हणजे EA बाय EC काय पाहिजे मोठा ग्रेटर दॅन 1 पाहिजे. म्हणजे EA बाय EC हे 1:4 होईल का नाही. हे काय होईल लेस दॅन 1 व्हायला लागले म्हणजे B ऑप्शन होऊ शकत नाही आणि D ऑप्शन होऊ शकत नाही. हे दोन गोष्टी तर तुम्हाला लॉजिकली पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. लॉजिकली लक्षात यायला पाहिजे. कोणत्या 1:4 आणि 1:8 हे आन्सर होऊ शकत नाही. हे तुम्हाला MCQ सोडवताना सुरुवातीलाच लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीनुसार हे डिस्टन्स कमी आहे, हे डिस्टन्स जास्त आहे म्हणजे A या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड काय पाहिजे. हा एक गोष्ट लक्षात ठेवा दोन्ही काय सेम डायरेक्शनला, जर अपोजिट डायरेक्शनला असतात तर मात्र इथं 0 आलं असतं आणि हे जास्त आलं असतं. ठीक आहे. कळलं का. हे कमी आलं असतं, डिस्टन्स हे कमी जास्त असतं तर ठीक आहे जे असं असेल. या ठिकाणी A या ठिकाणी 1 आणि 2 मुळे जी इलेक्ट्रिक फील्ड तयार होते त्यांची डायरेक्शन सेम आहे त्याच्यामुळे ते ऍड होणार आहेत आणि डिस्टन्स कमी असल्यामुळे ते C या ठिकाणच्या इलेक्ट्रिक फील्डपेक्षा जास्त येणार आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं हा रेशो जो आहे तो 1:4 आणि 1:8 हा येऊ शकत नाही. हे लक्षात यायला पाहिजे कारण EA इज ग्रेटर दॅन EC आहे म्हणून. समजलं. ओके. हा छान MCQ होता. लिहून घ्या. पॉज व्हिडिओ अँड नोट इट डाऊन. ठीक आहे. बराच वेळ झालेला आहे आणि वेळेमुळे मी हे लेक्चर इथेच थांबवतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावरच्या काही अजून
जे न्यूमरिकल्स आहेत राहिलेले ते न्यूमरिकल्स घेऊ आणि पुढचा पॉईंट बघू. याच्यामध्ये काही ग्राफ्स आहेत इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉईंट चार्ज. इलेक्ट्रिक फील्डचे ग्राफ्स आहेत ते ग्राफ्स पण बघू. ठीक आहे, अभ्यास करत राहा. काय अडचण आली तर विचारत राहा. कोणी काय अडचण मला विचारत नाही. ठीक आहे, तर अडचणी विचारत राहा म्हणजे माझ्या पण लक्षात येते की लेकर अभ्यास करायला लागलेत. चला अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट.